अनुसूचित क्षेत्रातील पेसा 17 संवर्गाची कायमस्वरूपी पदभरती तत्काळ करण्यात यावी या मागणीसाठी आदिवासी 17 संवर्ग पेसा पदभरती कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने नाशिकमधील गोल क्लब मैदान या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। सर्व पात्रताधारक मोठ्या मानसिक नैराश्यामधून जात असून इतर सामाजिक प्रवर्गाला नियुक्त्या मिळत आहे। फक्त पेसा क्षेत्रातील आदिवासी उमेदवार या अर्थाने डावलले जात असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे। 10 ते 12 वर्ष झाली अद्यापपर्यंत कोणतीच भरती होत नसून वयोमर्यादा संपत चालली आहे। यामुळे आदिवासी उमेदवारांमध्ये निराशाचे वातावरण निर्माण झाले आहे। परंतु आदिवासी क्षेत्रात मात्र सरकार कोणते ठोस निर्णय घेत नसून आदिवासी समाजाला डावलण्याचे काम चालू असून सरकार जाणून बुजून हा अन्याय करत आहे का असा प्रश्न आज समाजामध्ये निर्माण झाला असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे। जाणून बुजून आदिवासी बांधवांना पेसा कायद्यातील भरतीपासून वंचित ठेवलं जात असल्याचं आंदोलनकर्त्यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं। नमस्कार, माझं नाव जामिनी मंगलदास कुलसंगे। मी गडचिरोली जिल्ह्यामधून आली आहे आणि गडचिरोली जिल्हा म्हटल्यानंतर आमचा अतिदुर्गम भाग आहे आणि अतिदुर्गम भागात ला जो विद्यार्थी आहे, जो पेसामधला विद्यार्थी आहे, आज तो त्यांना सोशल मीडियाचा आधार नाही आहे। सोशल मीडिया जाऊ दे, इलेक्ट्रिसिटी, रस्ते, कुठेच म्हणजे तिथे प्रगती झाली नाही, तरी तिथला विद्यार्थी आज शहरात येऊन आपला अभ्यास करतो आहे आणि चांगले मार्क्स मिळवतो आहे। पण एक पेसा भरती या नावाखाली आमचं इतकं म्हणजे आम्हाला वाट बघायला लागते आहे। आमच्या नियुक्त्या लवकरात लवकर द्याव्यात ह्या आमची कडकडून सरकारला विनंती आहेत। कारण असं होईल ना की वाट बघता बघता जसं लग्नाची वाट बघता बघता आज आम्हाला मुलींना मुलं मिळत नाही आहेत आणि त्यानंतर मुलांना मुली मिळत नाही आहेत। ठीक आहे, तसंच असं नको व्हायला की वय वाढलं म्हणून आम्हाला समोर जाऊन नोकऱ्या पण मिळणार नाहीत। म्हणून सरकारला खरंच कडकडीची विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर आमची नियुक्त्या करा आणि नियुक्त्या फक्त अशा नाही झाल्या पाहिजेत की आज म्हणजे आजची तारीख आहे, आजच्या तारखेपासून, तसं नाही। नॉन पेसावाल्यांची ज्या तारखेपासून नियुक्ती झाली आहे त्याच तारखेपासून आम्हाला सुद्धा नियुक्ती द्या। त्यात मग तलाठी असो, वनरक्षक असो, ग्रामसेवक असो की कुठल्या जे पण नोकर व्यक्ती आहे ती त्या नॉन पेसावाल्यांच्या सोबत जे झाले आहे तिथूनच मिळाले पाहिजे। एकनाथ दरोडा, अध्यक्ष सरपंच संघटना जव्हार तालुका। आज या ठिकाणी 17 संवर्गातील पेसा भरती व्हावी यासाठी आमचे सुशिक्षित बेरोजगार या ठिकाणी गेल्या कालपासून या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। या मागचा हेतू एकच की ही आमची भरती लवकरात लवकर व्हावी यासाठी आमचे हे सर्व सुशिक्षित बेरोजगार या ठिकाणी बसलेले आहेत। आज या ठिकाणी आम्ही पूर्ण सरपंच परिषदेचे सरपंच या ठिकाणी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेलो आहोत की या ठिकाणी जी पेसा भरती आहे ती लवकरात लवकर व्हावी, अन्यथा या ठिकाणी आम्ही सरपंच सर्वच या ठिकाणी मैदानात उतरून या ठिकाणी सर्वच ग्रामपंचायत 13 जिल्ह्यातील ग्रामपंचायतचे सरपंच काम बंद आंदोलन करू। या ठिकाणी माझे सर्व आदिवासी बांधवांना, लोकप्रतिनिधींना आणि शासनाला विनंती आहे की या ठिकाणी लवकरात लवकर ही पेसा भरती कशी होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे। या ठिकाणी माझ्या सर्व सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि आमदार खासदार जे आदिवासी आहेत त्यांनी उद्या रोजी या ठिकाणी जो हा आमरण उपोषण आहे या उपोषणामध्ये येऊन या ठिकाणी कसा मार्ग निघेल यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी पक्ष विसरून या ठिकाणी एक समाजाला न्याय द्यावा यासाठी सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी ही पेसा भरती कशी होईल यासाठी सर्वांनी लढा द्यायचा आहे। अन्यथा या ठिकाणी सर्व आम्ही सरपंच परिषदेचे 13 जिल्ह्यातले सरपंच या ठिकाणी काम बंद आंदोलन करून आणि या ठिकाणी ज्या जिल्ह्यात समजा ठाणा जिल्हा आहे, पालघर जिल्हा आहे, या ठिकाणी जे मोठे मोठे डॅम आहेत ज्याने की मुंबईला किंवा मोठ्या शहराला पाणी जातं आहे, हे पाणी आम्ही बंद करू हे मी या निमित्ताने या ठिकाणी इशारा देतो व पुन्हा एकदा मी शासनाला विनंती करतो की आमची दखल लवकरात लवकर घ्यावी, अन्यथा हे आंदोलन अतिशय तीव्र होईल आणि याचा रूपांतर मोठ्या घटनेत होऊ नये अशी जर तुम्हाला अपेक्षा असेल तर या ठिकाणी तुम्हाला या आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय द्यावा लागेल। एवढेच या निमित्ताने मी सांगतो। जय आदिवासी। मी भरत तळपडे, बिरसा ब्रिगेड, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष। या ठिकाणी बिरसा ब्रिगेडचेच नव्हे तर संपूर्ण 17 संवर्गातील जी पेसा भरती रखडलेली जी आहे आदिवासींची, हे प्रत्येक जिल्ह्यातील, नाशिक असेल, इकडं पालघर असेल, गडचिरोली असेल, अहमदनगर असेल, पुणे असेल, सगळ्याच जिल्ह्यांतील या ठिकाणी आदिवासी 45 जमातीचे युवक या ठिकाणी एकवटलेले आहेत। विद्यार्थी म्हणून आमच्यावर आजपर्यंत अन्याय झालेलाच आहे,
परंतु विद्यार्थी दशेतून आम्ही पुढं जात असताना आम्हाला म्हणजे बाकीच्या प्रवर्गाला हे शासन नियुक्त्या देतो आहे, परंतु आदिवासींनी काय असं पाप केलं आहे की आदिवासींच्या नियुक्त्या रद्द केल्या जातात, कॉन्ट्रॅक्ट बेसवर नियुक्त्या काढल्या जातात. आदिवासींच्या ह्या पेसा भरतीच्या ज्या नियुक्त्या आहेत त्या लवकरात लवकर काढाव्यात. त्याचबरोबर ज्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर ज्या नियुक्त्या तुम्ही एखाद्या कंपनीला टेंडर देऊन त्या कंपनीद्वारे कॉन्ट्रॅक्ट बेसवर ज्या नियुक्त्या करत आहात त्या तात्काळ रद्द कराव्या आणि ज्या शासकीय तत्त्वावर ज्या 17 संवर्गातील भरती आहे ती भरती त्वरित काढावी. त्याचबरोबर जे या ठिकाणी महाराष्ट्रभरातून प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक गावागावातून युवक या ठिकाणी प्रोत्साहन करतायत. उद्यापर्यंत जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी येत आहेत. लोकप्रतिनिधींना सांगणं गरजेचं आहे. जे झेडपी सदस्य असतील, आमदार असतील किंवा खासदार असतील, यांना महाराष्ट्राच्या विद्यार्थ्याकडून किंवा युवकांकडून थेट इशारा आहे की तुम्ही जर पेसा भरतीचा प्रश्न जर सोडवला नाही तर अन्यथा तुम्ही म्हणजे जे आदिवासी मतदारांचे हकदाते आहेत, जे 25 आमदार असतील किंवा 4 खासदार असतील, याच्या व्यतिरिक्त जे आदिवासींचं मतदान घेतात किंवा आदिवासींचा जे फायदा घेत आहेत त्या सर्वांना सांगणं आहे या माध्यमातून की जर तुम्ही या पेसा भरतीकडं किंवा 17 संवर्गातील भरतीकडं तुम्ही लक्ष दिलं नाही तर या संबंध महाराष्ट्रभरातून एक आक्रोश निर्माण होईल आणि या आक्रोशाचे सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल. या ठिकाणी जर आजपर्यंत आम्ही आमरण उपोषण करत आहोत, परंतु प्रत्येक संघटना या ठिकाणी एकवटलेली आहे. प्रत्येक जमातीतं म्हणजे महादेव कोळे असेल, भिल्ल असेल, ठाकर असेल, कातकरी असेल किंवा गोंड असेल, सगळ्याच जमाती या ठिकाणी एकवटलेल्या आहेत. यव्हाना कोणी बाकीचे या ठिकाणी प्रोत्साहन करत आहेत. प्रत्येक गावातून, प्रत्येक विभागातून या ठिकाणी पेसा भरती संदर्भात एवढा मोठा अन्याय झालेला आहे. त्यामुळं सगळेच या ठिकाणी येत आहेत. हा एक ऐरणीचा इशारा तुम्ही म्हणून समजा. सरकारला आमचं सांगणं आहे की या ठिकाणी जर या ठिकाणी त्वरित लवकरात लवकर जर निर्णय दिला नाही तर या ठिकाणी आम्ही येत्या काही आपली कोअर कमिटी आहे त्यांच्या निर्णयावर आम्ही आदिवासी आयुक्तालयाला या ठिकाणी 1 मिनिटावर जे आदिवासी विकास विभाग आहे त्या ठिकाणी आम्ही घेरा घातल्याशिवाय राहणार नाही. आणि जर तुम्ही हा विषय जर त्वरित निकाली नाही जर काढला, जर 2017ला आम्ही DBTच्या माध्यमातून जसा घेराव घातला होता त्यापेक्षाही भयंकर या ठिकाणी आम्ही घेराव घातल्याशिवाय राहणार नाही. तर त्यामुळं आमचं एवढंच सांगणं आहे. आमच्या भगिनी येऊ राहिल्यात, आमचे बांधव या ठिकाणी येत आहेत. तुम्ही लवकरात लवकर पेसा भरतीचा आणि 17 संवर्गातील भरतीचा तुम्ही निर्णय द्यावा, अन्यथा या ठिकाणी राघोजी भांगरेंचे किंवा बिरसा मुंडांचे, तंट्या मामांचे वंशज या ठिकाणी एकवटल्याशिवाय राहणार नाही. आणि हा ऐरणीचा इशारा आहे, एवढंच सांगणं आहे. लवकरात लवकर या शासनाने दखल घ्यावी, अन्यथा तुम्हाला येणाऱ्या काही काळात किंवा उद्याच तुम्हाला याची प्रचिती भेटेल किंवा एकाही पॉलिटिकलला आम्ही आमच्या मतदारसंघांमध्ये फिरून देणार नाही. हा निर्णय अंतिम तुम्ही काढावा एवढीच विनंती आहे. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.